राज्यातील खासगी शाळांमधील शिक्षक भरती प्रक्रियेत मोठे बदल. अभियोग्यता चाचणी आता अनिवार्य. मुंबई राज्य शासनाने महाराष्ट्र खासगी शाळांतील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली 1981 मध्ये सुधारणा केली असून शिक्षक भरतीसाठी आता अभियोग्यता चाचणी ॲप्टिट्यूड टेस्ट अनिवार्य करण्यात आली आहे. या संदर्भातील अधिकृत अधिसूचना शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने 22 जून 2017 रोजी प्रसिद्ध केली आहे. नव्या नियमावलीतील महत्त्वाचे मुद्दे. पात्रता आणि अभियोग्यता चाचणी. इयत्ता 1ली ते 8वी साठी शिक्षक म्हणून नियुक्त होण्यापूर्वी उमेदवाराला प्रथम पात्रता चाचणी एलिजिबिलिटी टेस्ट उत्तीर्ण करावी लागेल. ही चाचणी उत्तीर्ण झाल्यानंतरच उमेदवार अभियोग्यता चाचणी देण्यासाठी पात्र ठरेल. इयत्ता 9वी ते 12वी साठी नियम. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक. इयत्ता 9वी ते 12वी स्तरावरील शिक्षकांसाठी केवळ अभियोग्यता चाचणी देणे आवश्यक असेल. गुणांमध्ये सुधारणेची संधी. उमेदवारांना आपले गुण सुधारण्यासाठी विहित वयोमर्यादेत जास्तीत जास्त 5 वेळा अभियोग्यता चाचणी देता येईल. या चाचणीत मिळालेले गुण वयोमर्यादे संपेपर्यंत वैध राहतील. भरती प्रक्रिया आता ऑनलाईन. खाजगी शाळा व्यवस्थापनांना आता रिक्त पदांची जाहिरात शासनाच्या ऑनलाईन संगणकीय प्रणालीवर प्रसिद्ध करावी लागेल. याशिवाय किमान एका स्थानिक वृत्तपत्रातही जाहिरात देणे बंधनकारक आहे. पारदर्शक निवड प्रक्रिया. जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून उमेदवारांना अर्जासाठी किमान 15 दिवसांचा कालावधी दिला जाईल. मुदत संपल्यानंतर शाळा समितीला 5 कार्यालयीन दिवसांत गुणवत्ता यादी प्रसिद्ध करून त्यानुसारच निवड करावी लागेल. मुख्याध्यापक पदासाठी अनुभवाची अट. प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापक पदासाठी किमान 5 वर्षांचा सेवा अनुभव असलेला ज्येष्ठतम प्रशिक्षित शिक्षकच पात्र ठरेल, असेही या सुधारित नियमात स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्णयामुळे राज्यातील अनुदानित आणि अंशतः अनुदानित खासगी शाळांमधील शिक्षक भरती प्रक्रियेत अधिक पारदर्शकता येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. व्हिडिओमधील शासन निर्णय व परिपत्रक आपणास हवे असेल तर ते आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्या ठिकाणावरून आपण ते डाउनलोड करून घ्यावे.